तर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी हर्ष उल्हासाने गावामधून श्रीमान बालाजीराव जगन्नाथ तपसाळे यांचं मोठ्या आगमनाने रिटायरमेंट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तरी सर्व गावातील तसेच जे काही पाहुणे मंडळी आहेत, इष्ट मित्र आहेत, सर्वप्रथम हार्दिक स्वागत। या ठिकाणी स्वागतासाठी सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत। स्वागत रस्त्यानंतर झालंच, परंतु या ठिकाणी घरामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे साहेबांचं। तरी घरामध्ये प्रवेश करून या ठिकाणी स्टेज वरती यावं, केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडण्यात येत आहे। तरी आपण घरामध्ये जाऊन देवाची पूजा वगैरे करून बाहेर येण्याची कृपा करावी। काही नाही, केक काटायला चाकू पाहिजे। चाकू होते किती त्याला? त्याला आहे ना चाकू, दोन आहेत बघा। होय नाही ती का आई बोलवा उशीर झाली थांबाई। या ठिकाणी भारत मातेचे सुपुत्र श्री बालाजी जगन्नाथ तपसाळे राहणार शमशेदपूरवाडी तालुका भालकी हे भारत मातेच्या संरक्षणासाठी 8 जानेवारी 1999 रोजी भारतीय सैनिक म्हणून या ठिकाणी कलकत्ता येथे सर्वप्रथम त्या ठिकाणी जॉईन झाले आहेत। त्यानंतर नाईक तसेच प्रमोशन मध्ये हवालदार म्हणून या ठिकाणी तेजपूर, अमृतसर, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि गुवाहाटी या ठिकाणी त्यांची सेवा झालेली आहे। व शेवटी एसीपी नायक सुभेदार म्हणून प्रमोशन होऊन ड्युटी करून रिटायरमेंट झालेले आहेत। तरी एकूण 26 वर्ष यांनी आपली या ठिकाणी ड्युटी निभावलेली आहे। त्यांच्या दीर्घ अशा कालावधीमध्ये भारत मातेच्या सेवेसाठी आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रांना विसरून भारत मातेच्या प्रेमासाठी
संरक्षणासाठी ठाम निर्णय घेऊन आपले पाऊल उचलले आहे. त्यांच्या या कालावधीमध्ये जीवनात येणाऱ्या जी काही खडतर समस्याला डगमगले नाहीत असे हे जवान या ठिकाणी श्री बालाजीराव तपशाळे आहेत व तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या त्यांच्या पत्नी मीराबाई व नातेवाईक, त्यांचा परिवार, मित्रमंडळी व बंधू भगिनी, घराकडील आठवण न येऊ देता या ठिकाणी त्यांना अनुमोदन केलेले आहे. तसेच सीमेवर आतंकवादीचे धोके असताना आपल्या प्राणाची बाजी लावून सैनिक आपल्या देशासाठी लढतात. तसं सीमा भागावर सैनिक आहेत म्हणून आपले देश सुरक्षित आहे. सीमा भागावर देखील सैनिक आहेत म्हणून आपला देश सुरक्षित आहे. अशा प्रकारे सरांनी आपल्या देशासाठी एकूण 26 वर्ष ड्युटी निभावलेली आहे व 31 जानेवारीला रिटायरमेंट त्याने झालेले आहे. म्हणून खास करून त्यांच्या या अभिमानासाठी निवृत्त कार्यक्रम, रिटायरमेंट फंक्शन ठेवलेले आहेत. यापुढील सरांचे जे काही निवृत्त जीवन आहे आपल्या कुटुंबात सर्व सुख समृद्धीचे जावो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून व निवृत्त कार्यक्रमाबद्दल रिटायरमेंट फंक्शन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या या प्रास्ताविक परिचयासोबत माझे 4 शब्द संपवितो व भारत भूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या व शौर्याने लढणाऱ्या प्रत्येक जवानाला शत प्रणाम करून माझे 4 शब्द संपवितो. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे वंदे. बोलो भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय जवान. केक कापण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच जेवणाचा कार्यक्रम व्हायला जेवायचा आहे. चिंता करू नका. केक कापण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व इष्ट मित्र, परिवार, पाहुणे मंडळी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही विनंती. ड्युटी निभावलेली आहे व 31 जानेवारीला रिटायरमेंट त्याने झालेले आहेत. म्हणून खास करून त्यांच्या या अभिमानासाठी निवृत्त कार्यक्रम, रिटायरमेंट फंक्शन ठेवलेले आहेत. यापुढील सरांचे जे काही निवृत्त जीवन आहे आपल्या कुटुंबात सर्व सुख समृद्धीचे जावो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून व निवृत्त कार्यक्रमाबद्दल रिटायरमेंट फंक्शन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या या प्रास्ताविक परिचयासोबत माझे 4 शब्द संपवितो व भारत भूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या व शौर्याने लढणाऱ्या प्रत्येक जवानाला शत प्रणाम करून माझे 4 शब्द संपवितो. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे वंदे. बोलो भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.
आहे, चिंता करू नका. आवाज निघण्या गेले केक कापण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व इष्टमित्र परिवार पाहुणे मंडळी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही विनंती. हा येतो. चला धक्का मारू नका. उनको घड़ी घड़ी हंसना थोड़ दे बाबा हंसो साथ दो लावते गाव हसता रे पर घड़ी दे आता सर कुंकू थोडा घडी घडी लावू नका. जास्त होलेले दोष केला. फक्त शाल सिल्कवर हार घाला. हा म्हणजे जास्त होलेले ते दोष केला. इकडे नोट रे ಹೋಗ್ರಿ ಯಾರು ಅದು ಸರ್ ನೀವು ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲ. ಈಗ ಇದು ಆಗಲಿ. जावा लवकर लवकर. फास्ट मध्ये हा युट्यूब चॅनल आहे. नाही तुम्हीच विचारा सर. तुम्हालाच माझी आयडिया आहे. फोटो दे विचारतो ना व्हिडिओ. हातून ಹೋಗ್ರಿ ಫೋಟೋ ಹೋಗ್ರಿ ಫೋಟೋ सर सर इकडे सर इधर देखो मैडम इकडे नोड्री मैडम मैडम इथं समोरच्याच घरी वरच्या बाजूला
मग आम्ही बोलतो अर्जंट आहे मला मिल्टमेनला वीज हो जी तर तुम्ही बरं थांबा कपडे नाही त्रास नाही आता करते ना बराबरी आमचं सत्कार करीत आहेत बाबराव सर तसेच त्यांची फॅमिली सत्कार करत आहेत.
जरा काढा शेटा त्यात अजून काढा जेवले पाहुणे मंडळी जेवण करायचे कोण असतील तर जेवण करून घ्या कृपया. जेवणवारी चालू आहे. सर्व पाहुणे मंडळी तसेच इष्ट मित्र नातेवाईक सर्वजण जेवण करून घेण्याची कृपा करावी. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये, कारण की जेवणाचा टाइम संपत आलेला आहे. तरी कृपा करून जेवण करून घेण्याची कृपा करावी. या प्रिया या बाई दीपकला त्या सरला हे चालू दीपक सरला हे मी त्या बरे चालला तो इथं बघ सरला नाही बाई थांब का आले तर घे भैया मम्मी अनस ए अनस फोन फोन ताईचा चावी फोन ठीक आहे ए पडतेस पडतेस
कौन सा है? बॉम्बे इंजीनियरिंग। सर जोर से बोलो थोड़ा। बॉम्बे इंजीनियर। आपका ज्वाइनिंग कब है? 18 जनवरी 1999। 18 जनवरी 1999। फर्स्ट ज्वाइनिंग कहाँ पे हो गए? ट्रेनिंग के बाद मैंने फर्स्ट पोस्टिंग में 235 IWT कलकत्ता में गया था। फर्स्ट ज्वाइनिंग कलकत्ता। कलकत्ता 235 IWT। ओके, और नेक्स्ट तेजपुर है? नेक्स्ट वहाँ से अमृतसर, अमृतसर से कालिम्पोंग, कालिम्पोंग से जम्मू, जम्मू से फिर तेजपुर, तेजपुर से फिर भोपाल, भोपाल से फिर दोबारा राजस्थान, राजस्थान से फिर मेरठ, मेरठ से फिर पूना, पूना से फिर पेंशन हो। फैमिली इधर ही, एक लड़का एक लड़की, गाँव शमशेरपुर वाड़ी। इनवाइट किए, बहुत अच्छा लगा हमको। हेलो, 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 हाय गाइस, हमको यहाँ पर इनवाइट किया गया था क्योंकि यूट्यूब चैनल के ऊपर इनका पूरा जो भी आप रिटायरमेंट हो गए आर्मी से, तो हम हेलो, मैं शिवराज बुजंगे बात कर रहा हूँ। मुझे यूट्यूब चैनल की तरफ से आर्मी सर हमको इनवाइट किया गया था क्योंकि इनका जो भी आज रिटायरमेंट हुआ है आर्मी से, तो पूरे लोग पालकी से पूरे लोग सत्कार किए हैं और हमको भी इनवाइट किया था, तो इसलिए हमने इनका पूरा वीडियो शूट करके यूट्यूब चैनल के ऊपर डाल रहे हैं। यूट्यूब चैनल का नाम है शिवराज बुजंगे व्लॉग, तो आप जाके इनका पूरा वीडियो देख सकते हैं। तो हमारे चैनल को सब्सक्राइब करो। इस ब्लॉग को यहीं पे एंड कर देते हैं गाइस। जय हिंद, जय कर्नाटक, बोलो भारत माता की वंदे वंदे। थैंक यू।